आणि आता सविस्तर वृत्त. कोरोना संक्रमणाच्या कठीण काळात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यात नोकरी, रोजगार, संरक्षण, कृषी, व्यापार अशा विविध क्षेत्रासह क्रिप्टोकरन्सीबाबत मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आल्या. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पाला त्यांनी पुढील 25 वर्षांची ब्ल्यूप्रिंट असल्याचं सांगितलं. 2019मध्ये अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्याची त्यांची ही चौथी वेळ आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2022-23 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. जाणून घेऊयात या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे. या अर्थसंकल्पात डिजिटलवर भर देण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल चलन जारी केलं जाईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारातून मिळवलेल्या उत्पन्नावर 30% कर आकारण्यात येणार आहे. डिजिटल बँकिंग देशातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट सुरू केले जाणार आहेत. शेतकऱ्यांना देखील डिजिटल आणि हायटेक सुविधा देण्यासाठी पीपीपी मॉडेलवर योजनांची सुरुवात केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील गुणवत्ता असणारं शिक्षण देण्यासाठी डिजिटल विद्यापीठांची उभारणी केली जाणार आहे. भारतात सध्या 12 वन क्लास 1 टीव्ही चॅनल आहेत. त्यांची संख्या 200वर नेली जाणार आहे. तरुणांना कौशल्यपूर्ण बनवण्यासाठी डिजिटल देश नावाचं ई पोर्टल देखील लॉन्च केलं जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अनेकांचं लक्ष वेधून घेणारा मुद्दा मानसिक आरोग्यासंबंधी होता. मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी नॅशनल टेलिमेंटल हेल्थ प्रोग्राम लॉन्च केला जाणार आहे. बँकिंग क्षेत्राला अधिकाधिक डिजिटल करण्यावर भर देण्याची घोषणा केल्यानंतर अर्थमंत्र्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये बँकेसारख्या सुविधा देणार असल्याचं सांगितलं. 1.5 लाख पोस्ट ऑफिसमध्ये बँकिंग व्यवस्थेसारख्या सुविधा पुरवल्या जातील अशी माहिती देखील त्यांनी दिली. शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातून मोठा दिलासा देण्यात आलाय. शेतकऱ्यांकडून थेट धान्य खरेदीसाठी सरकारी केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली. शेतकऱ्यांना पैसेही थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. कृषी आधारित स्टार्टअप्सना नाबार्डच्या माध्यमातून मदत करण्याची योजना आहे. तसंच पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर वाढवणार असल्याचं, शिवाय झिरो बजेट शेतीवरही भर दिला जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. रेल्वे, बुलेट, मेट्रो, रस्ते इत्यादी वाहतुकीची माध्यमं आणि साधनांमध्ये देखील अनेक घोषणा या बजेटमधून करण्यात आल्या. ई वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. पंतप्रधान गतशक्ती अंतर्गत एक्सप्रेस वेसाठी मास्टर प्लॅन असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय महामार्गांचा विस्तार केला जाणार आहे. डोंगराळ क्षेत्रात राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम आखण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे इन्कम टॅक्समध्ये कोणत्याही प्रकारचा बदल या अर्थसंकल्पातून करण्यात आला नाही. सलग 6व्या वर्षी इन्कम टॅक्स संरचनेत कोणताही बदल झाला नाहीये. आयकर रिटर्न फाईल केल्यानंतर अनेकदा करदात्यांना काही चुका लक्षात येतात. त्यांच्यासाठी पुन्हा नव्याने रिटर्न फाईल करण्याची संधी यावेळी दिली जाते आहे. तर सहकार क्षेत्रासाठीचा कॉर्पोरेट टॅक्स 18%वरून 15%वर करण्यात आलाय. तर बेरोजगारीचा मुद्दा देशभरात चर्चेचा विषय असताना केंद्र सरकारनं बजेटमधून नोकऱ्यांबाबतचा विश्वास व्यक्त केलाय. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत 16 लाख नोकऱ्या दिल्या जातील, तर मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख नोकऱ्या येतील असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये किसान ड्रोन असा उल्लेख केला. जमिनीची मोजणी करण्यासाठी, शेतीची पाहणी करण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. शिवाय जमिनीची कागदपत्र डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. येत्या आर्थिक वर्षात भारतात 5G सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोषणा केली. 5G स्पेक्ट्रमचा लिलाव या आर्थिक वर्षात केला जाणार आहे. याशिवाय LICचा IPO आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या 3 वर्षात 400 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार असून 3 वर्षात 400 नवीन बुलेट ट्रेन येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शक्ती, वात्सल्य, सक्षम, अंगणवाडी 2.0 या योजना सुरू करण्यात येणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं. हर घर नल से जल द्वारे घरांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचं, तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 80 लाख घरे बांधणार असून 48,000 कोटींचा निधी देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी स्वदेशी उद्योगांकरता संरक्षण खर्चापैकी 68% तरतूद करण्यात आली असून संरक्षण क्षेत्रातील 25% संशोधन आणि विकासाचा निधी खासगी कंपन्यांना संशोधनासाठी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. केंद्राच्या अर्थसंकल्पावर अमरावतीतल्या भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यात. भाजप नेत्यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं असून हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेट सादर केलेलं आहे. या बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला नाही मिळाला, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय त्यांनी बोललं, या प्रश्नासाठी आपल्यासोबत अमरावतीकर जनता आहेत. सर्वात आधी आपण किरण भाऊ पातुरकर यांच्याकडे आलेलो आहोत. भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष ते आहेत. किरण भाऊ, आज बजेट सादर झालेलं आहे. साधारणतः काय वाटते बजेट? साधारणतः लोकांना अशी अपेक्षा होती की उत्तर प्रदेश आणि 5 राज्याचे इलेक्शन चालू असल्यामुळे पॉप्युलिस्टिक बजेट येईल, परंतु केंद्र सरकारने पॉप्युलिस्टिक बजेट सादर न करता भारताच्या अर्थव्यवस्था मजबूत करणारं, रोजगार निर्माण करणारं असं एक चांगलं बजेट दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये कृषीची सगळ्यात जास्त काळजी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आहे.
मग तो फळबागाचा विषय असेल, ऑर्गॅनिक फूडचा विषय असेल, याला जास्त प्रोत्साहन दिलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून काही योजना आलेल्या आहेत. 80 लाख पंतप्रधान आवास योजनेचा बजेट, त्यासाठी 40,000 कोटीचं बजेट दिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यातही वाढवलं आहे. 6.5 कोटी लोकांच्या घरापर्यंत नळाच्या मार्फत पोचेल पाणी, त्याची योजना दिलेली आहे. म्हणजे जनसामान्यांसाठी ज्या आवश्यक योजना आहेत, मग ती पाण्याची असेल, विजेची असेल, सोलर विजेची असेल, त्यासाठी इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेड रोजगार निर्माण करणारं, MSMEसाठी 2 लाखाचं बजेट देणारं असं हे बजेट त्या सरकारने दिलेलं आहे. त्यामुळे हे बजेट पॉप्युलिस्टिक न राहता इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेड, अर्थव्यवस्थेला मजबूत करणारं आणि भारताला पुढच्या शतकामध्ये घेऊन जाणारं बजेट आहे. औद्योगिक क्षेत्राचा जर विचार केला तर औद्योगिक क्षेत्रामध्ये काय त्यांनी औद्योगिक क्षेत्रामध्ये सगळ्यात चांगलं जर का काही झालं असेल तर आता जे रिटर्न दाखल होत होते ITचे, त्याच्यामध्ये 2 वर्षामध्ये सुधार करण्याला वाव दिलेला आहे. अजून GSTमध्येही अशाच प्रकारचा GST सादर केल्यानंतर त्याच्यातही चुका दुरुस्त करण्याला वाव मिळावा अशी मागणी होती. आणि काही GSTच्या क्लिष्ट प्रोसेस आहेत त्या कमी केल्या जाव्यात आणि ते सोपं व्हावं अशी अपेक्षा होती. मला असं वाटतं की ते जे डिटेल्स येतील त्याच्यामध्ये पूर्ण केल्या जाईल, कारण की त्यांनी स्पेसिफिक वाक्य होतं की टॅक्स रिफॉर्म चालू राहतील. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वाचं बजेट आहे. त्याच्यामध्ये कॉर्पोरेट टॅक्सही 15% आणला 18%वरून, तोही एक दिलासा दिलेला आहे. 5G पण आपण देतो आहे. अनेक वस्तू स्वस्त केलेल्या आहेत. तर क्रिप्टो करन्सीवर टॅक्स लावलेला आहे. एकूण हा बजेट उद्योग क्षेत्राच्या दृष्टिकोनातून चांगलं बजेट आहे. उद्योग क्षेत्रासाठी हा बजेट जो आहे हा अत्यंत उपयुक्त असा बजेट असल्याच्या प्रतिक्रिया अमरावतीकर नागरिकांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेला आहे. अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती. सामान्य नागरिक असे शेतकरी असेल यांना दिलासा मिळू शकेल. भारताच्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी आजचा जो अर्थसंकल्प सादर केला तो पुढचे 25 वर्ष डोळ्यासमोर ठेवून सादर केला आणि यामध्ये प्रामुख्यानं शेतकरी, महिला आणि युवक या 3 गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत. आणि शेतकऱ्यांची जी गरज असते, एक तर पाण्याची गरज असते, तर त्या सिंचनावर खूप जास्त भर देण्यात आलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की शेतीच्या दृष्टीने त्याचा माल MSPच्या द्वारे खरेदी केला गेला पाहिजे. आणि त्यांनी 2.37 लाख करोड रुपीज म्हणजे 2.37 लाख कोटी रुपये गहू आणि तांदूळाच्या खरेदीसाठी ठेवले, ज्यामुळं 1 कोटीच्या वर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. दुसरं ही निश्चित झालेलं आहे की मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे किमान हमीभाव हा सातत्यानं राहणार. शेतीमध्ये खताची आवश्यकता असते आणि 1 लाख कोटी रुपये शेतीच्या खतावर सबसिडी देण्यासाठी खर्च केला जाणार आहे. त्यासोबतच नैसर्गिक शेती, ज्याला आपण प्राकृतिक शेती म्हणू शकतो, झिरो बजेट शेती म्हणू शकतो, त्याला प्रोत्साहन देण्याकरता सुद्धा राज्य सरकारांच्या माध्यमातून अनुदान देण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे. मनरेगामध्ये 98,000 कोटी रुपये, 97,000 कोटी रुपये, ग्रामीण भागामध्ये घरांसाठी पंतप्रधान आवास योजना. हे बघा, 2016चा जो दिव्यांग कायदा झाला, त्या दिव्यांग कायद्यामध्ये आता दिव्यांग बांधवांच्या 21 कॅटेगरी आलेल्या आहेत. या 2016च्या पूर्वी 1995चा दिव्यांग कायदा होता, त्यामध्ये केवळ 7 कॅटेगरी दिव्यांगांच्या होत्या. आता त्या 21 झाल्या. तर 21 झाल्या म्हणजेच बजेट नाही, निदान 30% वाढ व्हायला पाहिजे. या मोदी सरकारची फसवेगिरी सांगतो तुम्हाला, कशी ते फसवणूक करतात. मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये 1325 कोटी रुपयाची दिव्यांगांसाठी तरतूद होती. आज जे बजेट त्यांनी जाहीर केलं त्यामध्ये केवळ 1175 कोटी केले, म्हणजे 150 कोटींनी ती तरतूद कमी केली. ही फसवणूक नाही तर काय आहे? एकीकडे दिव्यांगांच्या कॅटेगरी वाढवल्या जातात, 7-21 म्हणजे 3 पटीनं वाढलं, 21 कॅटेगरी झाल्या आणि ती तरतूद निदान 30% वाढ व्हायला पाहिजे होती. तसं न करता त्यांनी केवळ
1125च त्याची या 75 या वर्षीची तरतूद ठेवली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने अर्थसंकल्प नसून अनर्थसंकल्प आहे. कारण सर्वसामान्य माणसाला कररचनेत कोणताही दिलासा न देणारा, नोकरदारांची निराशा करणारा हा अनर्थसंकल्प असून आभासी विकासासोबतच या सरकारने आता आभासी चलन आणण्याचा प्रयत्न केला असून नोटबंदीचा पुनर्प्रत्यय या आभासी चलनामुळे सर्वसामान्य माणसाला येण्याची शक्यता आहे आणि म्हणून हा अनर्थसंकल्प अत्यंत निराशादायक आणि कुणाचाही कल्याण न करणारा अर्थसंकल्प आहे. 2021-22चा केंद्रीय अर्थमंत्री यांनी जो आज बजेट सादर केला तो सर्वसामान्य नागरिकांना दिलासादायक बजेट आहे. या बजेटमध्ये समाजाच्या शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून त्याचा विकास कसा होईल याच्याकडे सर्वात जास्त फोकस केलेला आहे. या अनुषंगाने शिक्षण असो, उद्योग असो, नवतरुण असो यांना या बजेटमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा अतिशय चांगल्या योजना या बजेटच्या निमित्ताने आहे. रेल्वेला बजेट जे रेल्वेसाठी विशेष असतं. अमरावती महानगरपालिकेसाठी प्रभाग रचना मंगळवारी जाहीर झाली. या प्रभाग रचनेवर 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत. 2 मार्चला अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येईल. त्यानंतर असणारी आरक्षण सोडत यावेळी राहणार नाही. त्यासाठी आयोगाद्वारे स्वतंत्र आदेश देण्यात येणार आहे. महानगरपालिका आयुक्तांनी मंगळवारी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे आता खऱ्या अर्थानं महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. 8 मार्चला महापालिकेची मुदत संपते आहे. त्यापूर्वी 2 मार्चला अंतिम प्रभाग रचना होणार असल्यानं निवडणुका किमान महिनाभर लांबणीवर पडणार आणि प्रशासक राज राहणार हे निश्चित आहे. सुधारित प्रारूप प्रभाग रचना 5 जानेवारीला सादर करण्याचे आयोगाचे आदेश असताना आयोगाच्या कार्यालयात कोरोना संक्रमितांची नोंद झाल्यानं प्रारूप प्रभाग रचना प्रलंबित होती व त्यानंतर आता 1 फेब्रुवारीला प्रभाग रचना प्रसिद्ध होत आहे. बहुसदस्यीय प्रभाग रचनेत 32 प्रभाग 3 सदस्यांचे आणि 2 सदस्यांचा राहणार आहे. एकूण प्रभाग रचनेची प्रक्रियाच लांबणीवर पडल्यानं आगामी निवडणूक देखील लांबणीवर पडणार असल्याचे संकेत आहेत. मात्र भाजपचे कार्यकर्ते निवडणुकीला नेहमीच तयार असतात. प्रभाग रचना चांगली असून येणारी निवडणूक आम्हीच जिंकू असा विश्वास महापौर चेतन गावंडे यांनी व्यक्त केला. बाईट. दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया कसा आहे प्रभाग रचनेचा कार्यक्रम. 1 फेब्रुवारीला निवडणूक प्रभागाच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात येतील आणि नोंदवल्या जातील. प्राप्त हरकती व सूचना 16 फेब्रुवारीला राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जातील. आयोगानं प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत 26 फेब्रुवारीपर्यंत सुनावणी होणार आहे. 2 मार्चला प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत शिफारसी आयोगाकडे पाठवण्यात येणार आहेत. प्रभाग कार्यालयात दाखल करता येतील हरकती. प्रभाग रचनेवर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती आणि सूचना महापालिकेतील निवडणूक कार्यालयात किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात नागरिकांना सादर करता येणार आहेत. या नागरिकांना सुनावणीकरता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळवण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं. अमरावती महानगरपालिकेच्या 2022मध्ये ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागाच्या प्रारूप ज्या नकाशा आहे त्याचा आज प्रसिद्ध झालेला आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता निवडणुकीसाठी कधीही सज्ज असतो. कारण बूथ स्तरावर त्याचं जी बांधणी आहे ती बांधणी योग्य असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीवर मात करून तो निवडणुकीसाठी सज्ज असतो. अतिशय चांगली अशी रचना भारतीय जनता पार्टीसाठी आहे. वातावरण पोषक आहे आणि गेल्या 5 वर्षापासून ज्या लोककल्याणकारी उपक्रम महानगरपालिकेने राबविलेले आहे त्या विकास कामाच्या भरोशावर आम्ही येणारी निवडणूक जिंकू हा विश्वास आज या निमित्तानं मी व्यक्त करतो. केंद्र शासनाच्या आधारभूत योजनेअंतर्गत यावर्षीच्या शेतमाल आणि तूर हमीभाव खरेदीचा शुभारंभ राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात छोटेखानी कार्यक्रमाच्या माध्यमातून या खरेदीला प्रारंभ करण्यात आला. यंदाच्या शेतमाल तुरी हमी भाव खरेदीचा शुभारंभ जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झाला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय दहिकर, सचिव दीपक विजेकर,
माजी जिल्हा परिषद सभापती जयंतराव देशमुख, हरी मोहोड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन होऊन तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीनं पुढाकार घेऊन शेतकरी बांधव, हमाल, कष्टकरी यांच्यासाठी विविध उपक्रम राबवावे. समितीच्या माध्यमातून शेतकरी बांधव व कष्टकऱ्यांसाठी अनेक उत्तमोत्तम बाबींची अंमलबजावणी करता येणं शक्य आहे. त्यानुसार प्रस्ताव द्यावेत. आवश्यकतेनुसार शेड व इतर सुविधा आदी बाबींची पूर्तता करून घ्यावी. यंदा तुरीचा हमीभाव 6,300 रुपये निश्चित करण्यात आला आहे. अधिकाधिक शेतकरी बांधवांचा या प्रक्रियेत समावेश करावा आणि कुणीही वंचित राहू नये म्हणून पुरेपूर प्रयत्न करावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. येताना आणि ज्यावेळेला पाऊस येतो त्यावेळेला आपण बघतो की शेतकऱ्यांचे तिथं जे काही धान्य ठेवलेलं असतं ते भिजतं. मला अजून एखाद्या शेडची गरज असेल तर त्या हिशोबानं आपण नियोजन केलं पाहिजे. दुसरं कोल्ड स्टोरेजचं देखील नियोजन या ठिकाणी होणं अतिशय गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी साध्य होतात ज्यावेळेला आपण सगळेजण एकत्र असतो त्यावेळेला. छोट्या राजकारण जर बाजूला साधलं तर मोठ्या गोष्टी आपण साध्य करू शकतो असं. अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा शंभू इथं उच्चदाब वितरण प्रणाली उपकेंद्राचं लोकार्पण पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत आभासी पद्धतीनं सहभागी झाले होते, तर कार्यक्रमाला महावितरण आणि महापारेषण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उच्चदाब वितरण प्रणाली योजनेत 6,38,00,000 रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या टाकरखेडा शंभू येथील 33.11 kV उपकेंद्राचं काम पूर्ण झालं. या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला. हा कार्यक्रम जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तर उद्घाटक म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत हे आभासी पद्धतीनं सहभागी झाले होते. तर महावितरणाचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, संचालक संजय ताकसांडे, प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आभासी पद्धतीने उपस्थित होते. टाकरखेडा शंभू आणि परिसरातील 22 गावांना या उपकेंद्राचा फायदा होणार आहे. या उपकेंद्रावरून सद्यस्थितीत 1,700 कृषी पंप तर 12,000 इतर वीज ग्राहकांना खात्रीशीर वीज पुरवठा करण्यात येणार आहे. शिवाय भविष्यात ग्राहकांची संख्या वाढ लक्षात घेता मागेल त्याला वीज पुरवठा करण्यास मदत होणार आहे. ऊर्जा मंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प साकार झाल्याचं जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या. तर अमरावती जिल्ह्यात ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता ऊर्जा विकासासाठी सुधारित वितरण क्षेत्रीय पद्धतीत 22 उपकेंद्र प्रस्तावित असल्याचं प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केलं. अंध आणि अपंगांना अन्न आणि वस्त्र या मूलभूत बाबींची सेवा देण्याचं कार्य श्री संत गाडगेबाबांनी 117 वर्षांपूर्वी हाती घेतलं होतं. त्याची सुरुवात अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील ऋणमोचन येथील यात्रेतून केली होती. अंध अपंगांना अन्न आणि वस्त्र देण्याचं कार्य आजही ऋणमोचन यात्रेत अविरतपणे सुरू असून संत गाडगेबाबा यांनी दिलेलं सेवाव्रत जपण्यात येत आहे. अंध अपंगांना अन्न वस्त्र या मूलभूत सेवा देण्याचे कार्य श्री संत गाडगेबाबांनी 117 वर्षापूर्वी हाती घेतलं होतं. त्याची सुरुवात भातकुली तालुक्यातील ऋणमोचन येथील मुद्दलेश्वर मंदिरातून केली होती. हजारो अंध अपंगांना अन्न वस्त्र देण्याचं कार्य आजही ऋणमोचन यात्रेत अविरतपणे सुरू आहे. त्याच मालिकेत ऋणमोचन यात्रेच्या शेवटच्या आठवड्यात अंध अपंगांची मोठी गर्दी असते. 117 वर्षापूर्वी संत गाडगेबाबांनी सुरू केलेली ही परंपरा 2002 पर्यंत अच्युतराव उर्फ दादासाहेब देशमुख यांनी सांभाळली. त्यानंतर मुंबई स्थित संत गाडगेबाबा मिशनचे सचिव बापूसाहेब देशमुख यांच्या पुढाकारानं दरवर्षी ऋणमोचन यात्रेत अंध अपंग आणि निराधारांना अन्नवस्त्र वाटपाचं काम सुरू आहे. या ठिकाणी मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, जळगाव, चंद्रपूर, अमरावती, अकोला, दर्यापूर, नागपूर अशा अनेक मोठ्या शहरांमधून अन्नदात्यांचे मोलाचे सहकार्य लाभते. तसेच अमरावती येथील व्यापारी असोसिएशनच्या वतीनं विजय कासट, अकोला येथील जवाहर भाई, दर्यापूर येथील पानपालिया, मूर्तिजापूर येथील व्यापारी मंडळींनी सुद्धा मोलाचं सहकार्य करते. अशा दानशूरांच्या पुढाकारानं ऋणमोचन यात्रेत हजारो अंध अपंग निराधारांना अन्न वस्त्राचं वाटप करण्यात येतं. नागरवाडीच्या आश्रमशाळेच्या मुली वाढून राहिलेल्या आहेत. आदरणीय
पनपालिया परिवार ज्यांचं या अन्नदानाला अखंडतेनं मदतीचं फार मोठं सहकार्य आहे, फार मोठा हात आहे. अरे पुऱ्या हे भाजीच्या आता टोपलं घातलं. संत गाडगेबाबांनी जेव्हा गृहत्याग केला आणि गृहत्यागानंतर गाडगेबाबांनी भ्रमंती केली, गाडगेबाबांना संपूर्ण परिसरामध्ये विषमता दिसली आणि ती गोरगरिबांची सेवा करण्याकरिता गाडगेबाबांनी जेव्हा व्रत हाती घेतला आणि आपल्या कार्याची सुरुवात केली, ती कार्याची सुरुवात बाबांनी इथूनच श्री क्षेत्र उन्मोचन इथूनच केली आणि इथे येणाऱ्या यात्रेकरूंची सोय व्हावी याकरिता गाडगेबाबांनी लोकवर्गणीतून घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या, लोकांची राहायची व्यवस्था व्हावी म्हणून, आणि इथे येणाऱ्या गोरगरीब जनतेला अन्नदान व्हावं, त्या कुष्ठरोग्यांना जवळ करावं म्हणून गाडगेबाबांनी अंधपंगू कुष्ठरोगी लोकांना अन्नदान आणि वस्त्रदान, त्यांना भांडे वाटप, ब्लँकेट वाटप करणं सुरू केलं. त्यासाठी गाडगेबाबांनी अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील विविध व्यापारी मंडळींनासुद्धा संस्थेला जोडून दिलं. सुरुवातीला 500 लोकांना वाटप व्हायचं, पण त्यानंतर अतिशय भव्यदिव्य असं स्वरूप या कार्यक्रमाला मिळालं. आज सुमारे 5,000 ते 6,000 लोकांना संपूर्ण महाराष्ट्रातील अंध, पंगू, कुष्ठरोगी लोक, थकलेल्या महिलांना, पुरुषांना दरवर्षी ब्लँकेट, धोतरं आणि स्त्रियांना लुगड्याचं वाटप केलं जाते, त्यांना मिष्टान्न भोजन दिलं जाते. परंतु गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे या कार्यक्रमाला कुठेतरी थोडंसं निर्बंध आले, येणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली. आणि परंतु गाडगेबाबांनी 1905 मध्ये जो रथ बाबांनी हाती घेतला, तो अखंडपणे कोरोनाचा प्रादुर्भाव असून सुद्धा त्याला खंड पडलेला नाही. कमी प्रमाणात का होईना कोरोनाचे सर्व नियम पाळून, सोशल डिस्टन्सिंग असो, ते सॅनिटायझर असो किंवा मास्कचा वापर करून आलेल्या गोरगरीब मंडळीला अमरावती, अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व व्यापारी मंडळीच्या वतीनं ब्लँकेट वाटप, साड्या वाटप आणि त्यांना अन्नदान आणि वस्त्रदान आज इथे करण्यात आलं. आज मी या संस्थेच्या गाडगे महाराज लक्ष्मीनारायण संस्था, गाडगेबाबांनी ज्याला त्या संस्थेला सुरू केलं, त्या संस्थेच्या वतीनं सर्व दानशूर मंडळींना ज्यांनी प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षात या कार्यक्रमाला आपली मदत दिली, त्यांना संस्थेच्या वतीनं धन्यवाद देतो. त्यांची कृपादृष्टी संस्थेवरती अशीच राहावी आणि गाडगेबाबांच्या कार्याला कधी खंड न पडू देता हे कार्य असंच अखंडपणे सुरू राहावं म्हणून त्यांची आशीर्वाद संस्थेवरती असेच राहावे एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय सद्गुरू गाडगे. अमरावती शहरातील रिंग रोडवरील JP कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी अचानक काम बंद आंदोलन केलं. थकीत वेतनासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. JP कन्स्ट्रक्शन या कंपनीचे अमरावती जिल्ह्यात सिमेंट रोडवर इतर कामे सुरू आहे. या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी अचानक काम बंद आंदोलन करून आंदोलन सुरू केलं. कंपनीनं मजुरांच्या कामाचे पैसे दिले नसल्याचा आरोप कामगारांनी करत या ठिकाणी गेटजवळ आंदोलन करत गेट बंद केलं. जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत कामावर येणार नाही असा आक्रमक पावित्रा कामगारांनी घेतलाय. तर घटनास्थळी तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं. मोठमोठे जे कामं आहे ते कामं JP आणि NRI या कंपनीने मागील 4-5 वर्षापासून घेतलेले आहे आणि हे कामं करत असताना त्या ठिकाणी जे छोटे ठेकेदार होते, सबलेटमध्ये जे नियुक्त केले, त्या सर्व ठेकेदारांकडनं यांनी काम करून घेतले आणि काम केल्यानंतर आता मागील 1 वर्षापासून कोणाचेच देयके ते देऊन नाही आलेले आहे. जवळपास सर्वांचे 3-3.5 करोड रुपये त्या कंपनीवर थकीत आहे आणि या कंपनीचा रेकॉर्ड आहे की हे कोणाचे पैसे असे करत नाही, कारण हे आम्हाला आत्ता माहीत पडलं, नाही तर आम्ही यांचे कामच केले नसते. आता यांनी नागपूरलाही हे ब्लॅकलिस्टेड होण्याच्या मार्गावर आहे. तर आम्हाला हे म्हणायचं आहे आणि प्रशासनाला ही विनंती आहे तुमच्या माध्यमातून, महानगरपालिका नंतर BNCला ही विनंती आहे की यांचे जिथे जिथे काम सुरू आहे त्या कामाचे पेमेंट आम्हाला डायरेक्ट जर त्यांनी आम्हाला दिलं आणि त्यांच्या बिलातनं कापले तर आमच्यासाठी सोयीस्कर होईल, म्हणून अशी आमची विनंती आहे. कोण बावनकुळे, त्यांचा आमच्या पक्षाशी काय संबंध, आमचं आम्ही बघून घेऊ, आमच्या पक्षात लुडबुड करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला, अशा शब्दात प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना खडे बोल सुनावले आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाषण करताना नाथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांचा वध केला असं वक्तव्य केलं. नाना पटोले यांच्या तोंडून हत्येऐवजी वध हा शब्द चुकून आला. मात्र कोणत्याही वक्तव्यावर राजकारण शोधणाऱ्या भाजपनं नाना पटोले यांना टार्गेट करून वध या शब्दावर राजकारण सुरू केलं असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केलाय. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार केली. तसंच नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी पत्राद्वारे केली. यावर काँग्रेस नेते संजय राठोड यांनी बावनकुळेंवर निशाणा साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बेटी बचाओ बेटी पढाओ असे शब्द उच्चारताना ते देखील चुकले होते. याचा अर्थ त्यांनी मुद्दाम शब्दप्रयोग केला होता असं होत नाही, असंही संजय राठोड म्हणाले. त्यामुळे बावनकुळे यांनी आमच्या पक्षात लुडबुड करू नये, नाना काय चुकले ते आमचं आम्ही पाहून घेऊ अशा शब्दात संजय राठोड यांनी बावनकुळेंचा समाचार घेतला. चंद्रशेखर बावनकुळेंनी काय आज स्टेटमेंट केलं, मागणी केली की सोनियाजींकडे नाना भाऊ पटोले यांच्यावर कारवाई करण्याबाबत. कोण बावनकुळे, त्यांना बोलण्याचा काय अधिकार? आमच्या पक्षातला आम्ही बघू, तुम्हाला त्याच्याबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही आहे. आणि काय चुकीचं बोललं नाना भाऊ चुकीचं काही बोललेलं नाही. त्यांचा शब्द चुकीचा निघून गेला असेल, पण गांधीजींची हत्या ही त्या गोडसेनेच केली. आणि गोडसे कोण होता? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होता. त्याच्या पाठीमागे कोण कोण होते हे सगळ्या देशाला माहीत आहे, पूर्ण जगाला माहीत आहे. त्यामुळं गांधीजींना हत्या जी आहे ती कोणी केलेली आहे सर्वांना माहीत आहे. आणि ठीक आहे, चुकून एखादा शब्द निघाला असेल नानाभाऊंच्या तोंडातून. आता त्या दिवशी मोदींच्या तोंडातून शब्द निघाला, बेटी बचाव बेटी काय ते पटाव, असा शब्दानुशब्द असतो तो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली महाविद्यालय आणि वसतिगृह मंगळवारपासून सुरू करण्यास अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन्ही डोस बंधनकारक करण्यात आले आहेत. अकोला महानगरपालिकेच्या हद्दीतील इयत्ता पहिलीपासूनच्या सर्व शाळा मंगळवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार सोमवारी म्हणजे 24 जानेवारीला महानगरपालिका क्षेत्र वगळता अकोला जिल्ह्यातील इतर भागात इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र अकोल्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. कोविड संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन अकोला जिल्ह्यातील कृषी विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ तसंच त्यांचे संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग आणि टप्प्याटप्प्यानं वसतिगृह 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. महानगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. कोरोना संसर्गाची स्थिती आटोक्यात येत असल्यानं अकोला शहरातील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र पाल्यांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांचं संमतीपत्र आवश्यक राहणार आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची विक्रमी आवक वाढली आहे. बाजारात तुरीला 6,600 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून सुमारे 2,682 क्विंटल तुरीची आवक झाली आहे. यंदा बाजारात तेजी पाहायला मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सुरुवातीला सोयाबीनला विक्रमी दर मिळाला, त्यानंतर पांढऱ्या सोन्याला म्हणजे कापसाला देखील चांगले दर मिळाले. आता खरीप हंगामातील शेवटचं पीक असलेल्या तुरीचे दरही चांगले आहेत. उत्पादन घटलं मात्र दर चांगला मिळाल्यानं शेतकऱ्यांचा विक्रीकडे कल वाढल्याचं चित्र आहे. एकाच वेळी तुरीची काढणी होत असल्यानं विक्रमी आवक वाढली आहे. शासनाच्या खरेदी केंद्राची ऑनलाईन नोंदणी अद्याप सुरू झालेली नाही, तर खुल्या बाजारात चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीकडे पाठ फिरवली आहे. खुल्या बाजारात सरासरी 6,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असला तरी मालाचे पैसे वेळेत मिळत असल्यानं शेतकऱ्यांना परवडत आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये आवक वाढत आहे. येणाऱ्या दिवसातही आवक कायम राहणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.